माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात. निर्णय मात्र स्वतःचे घ्या कारण ते अमूल्य असतात. बोलताना माणसाने खूप विचार करून बोलावे. कारण बोलताना आपण खूप काही बोलून जातो, पण समोरच्यालाही मन आहे हे मात्र विसरून जातो. नात्यांच्या एकूण 5 पायऱ्या असतात. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे. या 4 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत, परंतु सर्वात कठीण 5वी पायरी आहे ती म्हणजे निभावणे. अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य. राग त्याच व्यक्तीवर करावा ज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चुकी नसतानाही आपल्याकडे माफी मागतो. कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचे वाटत असते. माणूस वेगळा वागतोय, बिघडला, कामातून गेला असं आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, पण तसं नसतं. त्या सगळ्यांचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो. घडलेली चूक जेव्हा मान्य करत नाही तेव्हा ती अंतर्मनात सळसळते. म्हणूनच चुका मान्य करायला शिका, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. काही माणसं स्वप्नात रंगतात, काही वास्तवांशी सामना करतात, पण यशस्वी तेच ठरतात जे प्रयत्न आणि हिंमतीने स्वप्नांना सत्यात उतरवतात. निर्जीव घड्याळ जर कुणासाठीच थांबत नसेल तर तुम्ही तरी का कुणासाठी थांबता? प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते, परंतु मीठ मात्र नक्की असते. आयुष्याचा अर्थ तुला कळेल जेव्हापर्यंत तुला नवीन नवीन अनुभव मिळेल. प्रत्येक निर्णय तुझा असेल जेव्हापर्यंत तुझा आत्मविश्वास तुझ्या सोबत असेल. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे. आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरतं, कारण आपलं दिसणं हे फक्त आकर्षित करू शकतं, मात्र आपलं बोलणं हृदयात स्थान मिळवतं. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असाल. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. संवाद साधायला काय लागतं? भाषा, शब्द, विषय, निकड नाही, या कशाचीच गरज नसते. आंतरिक जिव्हाळा असेल तर संवाद कुणाशीही साधला जाऊ शकतो. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते, ती कुणालाच चुकली नाही. कधी आपण खरंच हरतो, नाती निभवता, काळजी करता, वाट बघता आणि लोकांना मनवता. जास्त विश्वास ठेवू नका, जास्त काळजी करू नका, जास्त अपेक्षा करू नका आणि जास्त प्रेमही करू नका, कारण नेहमी जास्त हे त्रासदायक असतं. राग प्रत्येकालाच येतो, पण आपलं घर आनंदी असावं
म्हणून एकावेळी एकानेच चिडावं. एकदा कोणीतरी पैशाला म्हणालं, तूही तसा कागदाचा तुकडाच आहेस. पैसा हसून म्हणाला, आहे खरा मी कागदाचा तुकडा, पण आजपर्यंत मी केराची टोपली पाहिलेली नाही. माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. साप घरावर दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात. तात्पर्य, लोक सन्मान तुमचा नाही, तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत. ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते. जगाशी बोलायला फोन आवश्यक आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक. फोनवर बोलायला धन लागते आणि देवाशी बोलायला मन लागते. हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं.